जय भीम सर्वांना, जय भीम मित्रहो. आज आहे 14 तारीख म्हणजे 14 फेब्रुवारी आणि आपल्याला कल्पना असेल की 14 फेब्रुवारी हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्रीचा जन्मदिवस आहे. आणि आपल्याला कल्पना असेल बहुतेकांना की आंबेटांबे या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. हे आंबेटांबे कुठं आलेलं आहे? आंबेटेंबे. तर हे आंबेटेंबे गाव हे मुरबाड ह्या तालुक्यामध्ये आणि जिल्हा आहे ठाणे. आणि विशेष म्हणजे आपण आज त्या गावाला भेट देण्यासाठी चाललेलो आहे. आणि आपण आता पाहत आहोत बाहेर हा कल्याणचा परिसर आहे. आपण आणि कल्याणच्या परिसरामधून आपण चाललेलो आहोत आंबेटेंबे गावाकडे. आणि या आंबेटेंबे गावाला गेल्यानंतर आपण मुरबाड या गावी बी जाणार आहोत. अर्थात या ठिकाणी मी नवीन राहणार आहे. आपणाला या ठिकाणी पाहतो आपण हा चौक आहे. हा चौक आहे कल्याण डोंबिवली या मार्गावरचा, मुरबाड रोड कल्याण वरती आहे. आपण पाहत आहोत की या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा असा या ठिकाणी पाहता होतो बोर्ड. अगदी भर रस्त्यात आहे. आणि आपण या ठिकाणी खास चहा पिण्यासाठी उतरलो होतो. या ठिकाणी चहा घेताना आपल्याला इकडचा हा नजारा दाखवावा असा माझा विचार आलेला आहे. आणि हा इकडं मुरबाड रोड आहे. या मुरबाड रोडने आपण जाणार आहोत भीमाईच्या गावाकडे. चला भीमाईच्या गावाकडे. हे पहा, आपण आता मुरबाडमध्ये आलेलो आहोत. हे मुरबाड शहर आहे. हे मुरबाड आहे. आणि ह्या मुरबाडमधून आपल्याला मसा गावी जायचं आहे. हे मसा गाव सर्वसाधारणतः 10 ते 12 किलोमीटर ते आहे. आणि तिथून जवळच आंबेटेंबे गाव आहे असं आपल्याला समजलेलं आहे. तर आपण ह्या आंबेटेंबेला आता ह्या मसाचा मार्ग शोधणार आहोत. आणि तिथून आपण ह्या मुरबाडवरून पुढे जाणार आहेत. या मुरबाडचं वैशिष्ट्य म्हणजे भीमाईचं गाव, जन्मगाव हे आंबेटेंबे. परंतु त्या ठिकाणावरून कम्युनिकेशन किंवा ज्याला आपण म्हणून किंवा मुलांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, शैक्षणिक विकास वगैरे होण्याच्या दृष्टिकोनातून त्या एकदम खेडेगावात आडरानाथ गावाच्या ऐवजी हे जे मुरबाडकर होते, धर्माजी मुरबाडकर, त्यांना मुरबाडकर हे आडनाव पडलेलं आहे नंतर इथं आल्यानंतर. परंतु अगोदरचं त्यांचं आडनाव आहे पंडित. आणि मग ते मुरबाडचेच झालेलं म्हणून त्यांचं आडनावसुद्धा मुरबाडकर असंच झालेलं आहे. तर आता इथं आपण थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण काही उजवीकडे रस्ता जातो आहे. आणि या ठिकाणी बरंच काही आंबेडकरांचे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत. हे आपण पोस्टर्सवर पाहत आहोत. आणि या ठिकाणी आपण चौकशी करून आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण जो थांबलेलो आहोत हे मुरबाड आहे. आणि ह्या मुरबाडलाच आपण चौकशी केलेली आहे. पाहूया आणखीन. आपण ह्या समोर दिसणाऱ्या या ज्याकडे जाणार आहोत. आपण लांबूनच या ठिकाणी पंचशील ध्वज पाहिलेले आहेत. आणि पंचशील ध्वज पाहण्याच्या दृष्टीने म्हणलं पाहू आपण या ठिकाणी काय आहे काय नाही. ही आपली गाडी आहे. या गाडीनं आपण, ही माझ्या थोरल्या छोकरीची गाडी आहे. आणि त्या गाडीनं आपण आलेलो आहोत. आणि त्याच गाडीनं आपण परत जाणार आहोत. हे सहज तुम्हाला म्हणजे दिसली या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला दाखवली. ह्या गाडीने हे गाव पहा, गाडी त्याची छोकऱ्याची गाडी आहे 88-85. तर या गाडीनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे जे पंचरंगी ध्वज आहेत काय, यांना पाहून आपण या परिसरामध्ये आलेलो, तिथं आलेलो आहोत. काय आहे ते सासणे प्राथमिक आरोग्य केंद्र सासणे. या ठिकाणी पहा, आपण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. हे बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्र सासणे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. आणि विशेष म्हणजे ह्या सासणे गावामध्ये की आपण पाहत आहोत
ग्रामपंचायत ससाणे, मातोश्री रमाई आंबेडकर नगर प्रवेशद्वार. म्हणजे पहा, या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या ज्या संस्था आहेत आणि संघटना आहेत त्या गप्प नाहीत. मी भारतात आता बऱ्याच ठिकाणी फिरत आहे. अगदी राजस्थान फिरलो, पंजाब फिरलो, इकडं दक्षिणेकडं अगदी कन्याकुमारीपर्यंत. तर आंबेडकरांचे पुतळे, आंबेडकरांचं नाव आणि आंबेडकराची चळवळ, समतेची चळवळ हे आपणाला दिसेल. आणि या मुरबाड भागात, म्हणजे मुरबाड इथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर आहे. आपण ते 5 ते 6 किलोमीटर मुरबाडपासून पुढं आलेलो आहोत. आंबेटेंबे या इथे मसे, आंबेटेंबे गावाकडे जाणार आहोत. पण मसे म्हणून एक मोठं या ठिकाणचं गाव आहे. आणि या गावात आपण भीमाईच्या स्मारकांना, भीमाईचं पाहू आपण त्या ठिकाणी काय काय आहे. हे सासणे गावचं आपण बस स्थानक पाहत आहोत. एक इंडियाची एक परिस्थिती काय आहे खेडेगावातली हे पहा. या ठिकाणी तुम्ही आज जायचं म्हटलं तर विंचू काट्याची भीती आहे. इथं मध्ये ढिगार टाकलेला आहे. हे मी जाता जाता यासाठी दाखवले की बाबा दुसरी अवस्था कशी आहे. तर अशी आहे, गाड्या अशा रस्त्याला थांबतात. या रस्त्याला काही म्हणजे गाड्या अशा रस्त्याला थांबतात. हे सासणे गावामध्येच आपण आहोत. कारण का आपला जो ड्रायव्हर आहे पटेल, तर तो जेवण करतो म्हणून आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत. आपण मी सांगितलेलं आहे. पण फक्त ह्या बस स्थानकासाठी आपल्याला थोडं मी चित्र, कारण का हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे की भारताची परिस्थिती किंवा भारतातील ज्याला आपण म्हणू किंवा ग्रामपंचायतीची अवस्था काय आहे, काय किंवा लोकांचे म्हणजे अगदी चांगलं भी आहे बस स्टेशन. परंतु वापर नाही. का वापर नाही हा भाग अलग आहे. का वापर नाही तर ह्याची निगा जर असेल तर वापर होऊ शकतो. पण लोक आता तिथं काय येत नाहीत, फक्त बांधून का ठेवतात. तर मग तो खर्च, त्यातून खर्च काढायचा आहे की काय. म्हणजे हे काम करून घेणाऱ्यांना काम फक्त दाखवण्यासाठी आहे. पण तर त्यांचा हेतू वेगळाच काहीतरी असू शकतो. मला वाटतं त्या हेतूबद्दल तुम्हाला जास्त काय सांगायला नको. तर अशा प्रकारचं ही सध्या ग्रामपंचायत आणि सरकारी यंत्रणा याबद्दल थोडं बोललेलो आहे. आपण आता या ठिकाणी मसा म्हणून गाव आहे. हे गाव चांगल्या प्रकारचं दिसत आहे. या ठिकाणी हे मेन सिटीसारखा म्हणजे एक चौक आहे. इथून जवळच आपल्याला ह्याच रोडची जायची आहे. इकडे पुढे एक समोर रोड आहे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या डाव्या साईडनं जायचं आहे. आपण आंबेटेंबेला जाणार आहोत. आणि हा आपला येण्याचा मार्ग आहे. आपण या भागाकडून आलेलो आहोत. तर आपण आता आपल्या गाडीनं आपण पुढं जात आहोत. ह्या मसा या गावावरून आपण आंबेटेंबे गावाकडे निघत आहे. पाहूया आपण आंबेटेंबे गावाकडं आपल्या भीमाईंच्या मातोश्री भीमाईंच्या स्मारकाला आपण जाणार आहोत. इथं सुद्धा पोस्टर लागलेले आहेत. तेव्हा का हे पहा पोस्टर्स. या ठिकाणी माता भीमाई जयंती महोत्सव 2025 आपलं पाहत आहोत आपण. तर अशा प्रकारचे कुठल्याही गावी जावा इंडियात काय हे मसा शहराचं हे दृश्य आहे. आणि या परिसरामधील हे एक महत्त्वाचं गाव दिसतं. या ठिकाणी आपण रिक्षा पाहिली, त्यालासुद्धा हे केलेलं आहे. भीमाई जयंतीचे पोस्टर लावलेलं आपण पाहिलं. हे आपण मसावरून या ठिकाणी आलो मुळ्याचा पाडा. आणि ह्या मुळ्याच्या पाड्यावरून सर्वसाधारण एक 3-4 किलोमीटरवरती आंबेटेंबे गाव आहे. असं या ठिकाणी मी आता चौकशांती आपल्याला समजलेलं आहे. आणि आपण चाललेलो आहोत आता या ठिकाणी मुळ्याच्या पाड्यावरून. या ठिकाणी लावा जिजाऊ संघटना वगैरे वगैरे आणि खाली लिहिलेलं आहे मुळ्याचा पाडा. हे पहा मुळ्याचा पाडा. आणि या ठिकाणी आपण आता ह्या मार्गाने जाणार आहोत सरळ. हे आपण आता चाललेलो आहोत भीमाई स्मारकाकडे. हा रोड इतका अरुंद आहे आणि कच्चा आहे की आपली गाडी आपल्याला या ठिकाणी इथं ठेवावी लागलेली आहे. आणि आपण आता या ठिकाणावरून चालत जात आहोत. काय साहेब किती दूर आहे अजून इथून? 10-15 मिनटं.
ओके. हा हा कुठून आला ताई? आपण कुणीकडे गेलता इकडं? इथं तिथं भीमा मातेचं हे आहे ना स्मारक आहे. तिथं स्मारक. बरं काय काय सांगाल म्हणजे आपल्याला कसं वाटलं? छान वाटलं. पहिल्यांदा चालू आम्ही. आपलं नाव सांगा. आपलं नाव सांगा. अलका बापू गायकवाड, कल्याणवरून आले. कल्याणवरून आला. कल्याणवरून आले. हो, अच्छा, छान छान छान. छान वाटलं. ही पहिलंच वेळ आहे आमची, बरं, पण बरं. खूप छान वाटलं. ताई आपण कुठून आले? नाव सांगा प्रथम. संगीता सुरडकर, कल्याण खडकपाडा इथून आम्ही आलेलो आहोत. भीमाईची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त हे आंबेटेंबे गावामध्ये आम्ही प्रथमच आलेलो आहोत. कसं वाटलं आपल्याला या ठिकाणचं? हे कसं वाटलं काय स्मारक? स्मारक अजून आम्ही तर काही पुढे आहे, पण इथे त्यांचं समाज जो मंदिर जे आहे म्हटलं जातं तिथे त्यांचं सध्या आता फोटो लावलेला आहे आणि तिथे प्रवचन आणि हे कार्यक्रमाचे हे सांगता तिथे चालू आहे. अच्छा, सांगता कार्यक्रम चालू आहे तिथे कार्यक्रम चालू आहे, प्रवचन वगैरे. पण काय तिथलं काय जाग्याला काय ते म्हणजे स्मारक आहे का आणखीन काय त्यांचं घर आहे? समाज मंदिर आहे. समाज मंदिर आहे. स्मारक बांधायचं आहे त्यांना अजून, पण त्याला बरेच वेळ लागणार आहे आणि त्यांचं घर जे आहे ते अजून इकडे काहीतरी अजून अंतरावरती आहे ते. अच्छा, घर इथून अंतरावरती आहे आणि या ठिकाणी स्मारक आहे. ओके, थँक्यू. हा, जय भीम साहेब. जय भीम. हा, बरं कुठून नाव काय आपलं? माझं नाव गणेश शेजवळ. बरं, आपण इकडं पाहून आलेलात, काय सांगाल तिथलं? बघून आलो आता मी. पण काय आहे काय नाही काय सांगाल आता बघितलेल्यापैकी? बोला तुम्ही. इथे भीमाईचं स्मारक आहे. म्हणजे भीमाईचं इथे कार्यक्रम चालू आहे. इथे हे दिलेलं आहे, काय आपलं जागा दान दिलेली आहे. तिथे त्यांचं हे बनवलेलं आहे आणि तिथे कार्यक्रम चालू आहे. आता तो कार्यक्रम बघून आता आम्ही निघालो. ओके, छान छान. काय नाव काय सांगितलं आपण? गणेश शेजवळ. गणेश शेजवळ. अच्छा, पण प्रॉपर कुठून? अंबरनाथमधून आलो आहे. अंबरनाथ. थँक्यू. काय रे, काय तुझं नाव? आर्यन. आर्यन. हा, काय कुठं आलाय तू आता? मी उल्हासनगर. उल्हासनगरला नाही, आता कुठं आहे तू उभा? मी रमाईची इथं. रमाई का भीमाई? भीमाईची इथं. हा, मग ती सांगायचं, विचार करून द्यायचं उत्तर. हा, बरं काय काय पाहिलं तू तिथं? काय काय पाहिलं तिथं? भीमाईचं भाषण देत होते. हा, बोल तू बोल. भीमाईचं भाषण देत होते तेव्हा ते ऐकलं. बर 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 बर, ठीक आहे. ताई तुझं नाव काय? नाव सांग. श्रेया राहुल जगताप. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हा, काय तुला कसं काय वाटलं? चांगलं. कितवीत आहेस तू? तिसरीत. ओके, छान. ओके, ठीक आहे, चला. हे अगदी जवळ आपण आलेलो आहोत. हे या ठिकाणी भीमाईच्या स्मारकाच्या ठिकाणचा जो काही कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचा आपल्याला आवाज येत आहे. आणि ही जी चढण आहे किंवा ही जे रस्ता आहे किंवा हा जो विभाग आहे तो एकदम मेन ह्याच्यापासून आत आहे. इतका की आमची गाडी आम्हाला लांब ठेवावी लागली. आणि अर्थात मुरबाडकर म्हणजेच भीमाईचे वडील लक्ष्मणरावजी मुरबाडकर, त्यांचं पहिलं आडनाव पंडित. आणि त्यांनी त्यावेळेस निर्णय घेतला की आपण या ठिकाणी न राहता आपल्या मुलाबाळांच्या सोयीसाठी आपण मुरबाडला जाऊन राहणं हे जास्त चांगलं आहे. आणि म्हणून त्यांनी एकदम आडरान शहरापासून एकदम खेडेगावात, अगदी हा आपण परिसर पाहतो, हा सगळा अगदी डोंगराळ परिसर आहे. आणि म्हणून त्यांनी मुरबाडला आपलं सगळ्यांचं बसस्थान बसवलं आणि तिथंच ते राहिले मुरबाडला. आणि पण हे आजोळ आहे, म्हणजे त्यांचं खुद्द गाव आहे. ह्या खुद्द गावाचं नाव पंडित होतं, त्यांना लाभ मिळालेलं. त्यांचं नाव पंडित होतं आडनाव, पण त्यांना तिकडं मुरबाडला राहिल्यामुळं, तालुक्याला राहिल्यामुळं त्यांना मुरबाड हे आडनाव त्यांना एक प्रचलित झालं. ते स्वतः सुभेदार होते. सुभेदार धर्माजी मुरबाडकर हे सुभेदार होते काय. आणि त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांची ही परिस्थिती वगैरे चांगली होती त्यावेळेला. आपण जाऊया, पुढं जाऊया आणखीन. आता या ठिकाणी पहा चाललेले आहेत कार्यक्रम, या ठिकाणी चाललेले आहेत काय. या ठिकाणी मी हरिभाऊ मनोहर रणदिवे, राहणार चरणीपाडा, राहणार भिवंडी या ठिकाणून आलेलो आहे. मी सध्या द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
भिवंडी शहर शाखेचा संस्कार विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सध्या मी समता सैनिक दलामध्ये काम करीत असून असिस्टंट डिव्हिजन ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. शिक्षक म्हणून देखील मी कार्यरत आहे. या ठिकाणी याचे कारण म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकरांची आई आंबेटेंबे या गावच्या धर्माजी मुरबाडकर हे सैनिकमध्ये असताना रामजी बाबा बी त्या ठिकाणी सैनिक म्हणून कार्यरत होते. जेव्हा धर्माजी मुरबाडकरांनी रामजी बाबाला पाहिलं आणि मग त्यांचा आणि भीमाईचा विवाह ठरवण्यात आला. मग तेव्हापासून आंबेडकर घराणं आणि हे धर्माजी मुरबाडकर यांचा संबंध जोडला गेला. आता आम्ही या ठिकाणी यायचं कारण म्हणजे की बरेच दिवसापासून की भीमाईचं माहेर पाहण्याची इच्छा होती आणि मग आज त्यांची जयंती असल्यामुळं त्या जयंतीच्या निमित्त आम्ही भिवंडीवरून 2 बसेस केल्या आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 130 पर्यटक म्हणून या ठिकाणी आज या आंबेटेंबे गावामध्ये आलेले आहेत. प्रथम आम्ही इथे येऊन भीमाईचं जे स्मारक आहे त्या भीमाईच्या स्मारकाला सैनिकांनी भीमाईला आम्ही सलामी दिली आणि त्या सलामी देऊन त्याच्यानंतर भिक्खू संघाचं देशना ऐकली आणि मग भीमाईचं माहेर जे आहे ते घर जे आहे ते भीमाईचं घर पाहण्यासाठी आम्ही गेलो. तर त्या ठिकाणी जुनं घर देखील त्यांचं कार्य अस्तित्वात आहे आणि मग त्यांचे जे भाचे असं समजलं मला की त्यांच्या भाच्यांनी वगैरे तिथे विहार पण बांधलेला आहे आणि त्या विहाराचा आम्ही आता सध्या पुरेपूर लाभ घेत आहोत. तर या ठिकाणी आल्यानंतर हे वातावरण पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि आजच्या महिलांचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या भीमाईचं तिथं पाय लागले असेल त्या पायाचं दर्शन पाय लागले असेल ह्या जमिनीला त्याचं तरी दर्शन आम्हाला मिळेल या दृष्टिकोनातून आनंदाच्या उत्साहामध्ये सर्व महिला आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता मला असं वाटतं की भविष्यामध्ये जर अशाच प्रकारे या कोकण भूमीला आणि या नगराला जर सुरुवात जर अशा प्रकारे जर झाली तर पुढे चालून तुम्हाला जागा देखील कमी पडणार आहे. मला अशा प्रकारे माहिती देऊ की तुम्ही भीमाईचं माहेर जरूर पहा, त्याचा आनंद घ्या, लाभ घ्या, एवढंच मी समाजाला सांगेन. थँक्यू. जय भीम. माझं नाव ज्योती शरद आहिरे. मी मुरबाड तालुका भारतीय बौद्ध महासभेची सरचिटणीस आहे आणि खरं तर सांगायचं गेलं तर भीमाईचं माहेर आणि मीही त्याच माहेरची आहे. मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटत आहे आणि खूप वर्षानंतर काने होईना पण समाजाला ज्या गावामध्ये भीमाईचा जन्म झाला तो दिवस आज आनंदाचा आहे आणि समाजाला तो आज आनंदाचा क्षण बघायला मिळतो. याबद्दल मी सर्वांची खरोखर मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. ताई, हे जे स्मारक आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी काय आहे आणि आपण लोकांना समाजाला काय सांगाल? खरं तर हे गाव आहे, या गावामध्ये भीमाईचा जन्म झालेला आहे आणि स्मारक हे गावापासून थोडंसं बाहेर बांधलेलं आहे कारण इथं एक भीमाईचा ज्या गावामध्ये भीमाईचं पाऊल लागलेलं आहे, ज्या गावामध्ये भीमाई खेळली आहे, बागडली आहे आणि त्या गावामध्ये भीमाईचं एक स्मारक मोठ्या याच्याने बांधलेलं आहे. तुमच्या हातात हे दिसतंय हेल्मेट दिसतंय, तर काय हेल्मेट कशासाठी आणलं आणि का आणलं, काय कारण काय? मी एक 2 व्हीलर घेऊन आलेली आहे आणि माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी मी हे हेल्मेट घेऊन आलेली आहे आणि खरं तर ह्या सगळ्याचा श्रेय माता भीमाईला जातो कारण जर भीमाईचा जन्म झाला नसता
तर बाबासाहेब लाभले नसते आणि बाबासाहेब नसते तर मी माझ्या स्वतःची गाडी घेऊन आज इथपर्यंत आले नसते. कुठे आहे गाडी तुमची? दाखवा बरं. समोर आहे, ह्या काय ही स्कूटी आहे ना? दुचाकी गाडी आहे. दुचाकी गाडी आहे. आपण किती किलोमीटरचा प्रवास केलेला आहे? मी आता जवळपास 20 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. कारण माझं सासर मुरबाड तालुक्यामध्ये आहे. मुरबाडपासून 3 किलोमीटर अंतरावर देवपे या गावची मी आहे. तिथून मी 2 व्हीलर घेऊन आलेली आहे. खूपच अभिनंदन तुमचं. आणि सर्वांनीच असं याला अशी बोधिसत्व वंदनातर्फे आपणाला विनंती करण्यात येत आहे. पूज्य भदंत बुद्धकीर्ती महासवीर विपස්සना 4 अखिल भारतीय भिक्खू संघाचे लाईव्ह मेंबर, आजीवन सभासद बोधगया. मी आलो शंकरनगर, खामगाव तालुका, जिल्हा बुलढाणा, प्रवज्जा बुद्धविहार, रमाबाई कॉलनी. मी काल आलो, रात्री मी ठाण्याला होतो, आज दुपारी इथं आलो. इथलं वातावरण बघून अत्यानंद झाला. पुढील कार्यक्रमासाठी आपण दानासाठी अपेक्षा करू शकता, खामगावला येऊ शकता. साधू साधू. आपण या भीमाईच्या स्मारकाच्या निमित्ताने काय सांगाल आणि काय मेसेज द्याल? भीमाईचं स्मारक तयार झालं पाहिजे आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी आपण सरळ हाताने काही दान दिलं पाहिजे. दानदात्यांनी यावं खामगावला. प्रवज्जा बुद्धिविहार, शंकरनगर, खामगाव. वंचित बहुजन आघाडीचे सर्व सभासद तुम्हाला दान देतील, मी देईल. जय भीम. मी रमेश भास्करराव सोनपसारे. मी आता घाटकोपरून आलो मुंबईवरून. मी डिफेन्स सर्व्हिसमधून आलो आणि हे मी यूट्यूबला बघितलं होतं भीमाईचं गाव. माहिती होती थोडीफार, पण जी माहिती झाल्याच्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आलो. इथं आल्याच्यानंतर आता हा रोड वगैरे जरा बरोबर नाही, तर शासनाने इकडे लक्ष देऊन याचा रोडची तरी व्यवस्था केली पाहिजे आणि ट्रॅव्हलची पण केली पाहिजे. काही म्हातारी लोक असतात, त्यांना येण्यासाठी जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर अंतर आहे, तर त्याची व्यवस्था केली पाहिजे. तर हीच माझी एक सगळ्यांना आव्हान करण्याची हे आहे की जर शासन करत नसेल तर आपला समाज फार मोठा आहे. त्यांनी दान देऊन जरी इथला रस्ता वगैरे काही बनवला तरी चांगलं राहील. आणि प्रत्येक वर्षी आता फक्त 14 फेब्रुवारीच नाही, मध्ये पण तुम्ही येऊन गेलात तर फार चांगली गोष्ट होईल. आणि आल्याच्यानंतर सारखं जाणं येणं चालू ठेवा, म्हणजे पब्लिकला माहीत पडेल आणि सर्व काही होईल. जय भीम. नमो बुद्धाय. मी चंद्रकांत अनंत वागचौडे. माझं प्रॉपर गाव खांडपे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. बाबासाहेबांचं आजवळ हे आंबेटेंबे आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या आईचं जन्म आंबेटेंबे या ठिकाणी झालं होतं आणि त्यांचे वडील मुरबाड येथे राहण्यास गेले, म्हणून त्या वडिलांच्या नावाचं अवलंबन झालं आणि त्यांना मुरबाडकर म्हणून म्हणायला लागले. आणि तेव्हापासून मुरबाड म्हणून गावाचं नाव पडलेलं आहे. आणि हे भीमाईचं जे माहेर आहे हे अतिशय म्हणजे आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की भीमाईनी जन्म दिला बाबासाहेबांना, म्हणून आज आम्ही घडलो आणि आज आम्ही समाजामध्ये मोठ्या दिमाखाने वावरत आहोत. आणि आमच्या समाजाची उन्नती ही बाबासाहेबांच्या विचाराने, बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने झाली. भीमाई जर नसती तर बाबासाहेबांचा जन्म झाला नसता. भीमाई होती म्हणून बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी आमच्या समाजाचा उद्धार केला. ही फार मोठी आमच्यासाठी अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. यापेक्षा कोणती गोष्ट मोठी नाही. या ठिकाणी पाहत आहोत आपण हा जो पिंपळ आहे, हा पिंपळ, आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत बुद्ध मूर्ती बसवलेली आहे. कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी हे पुस्तकांचा स्टॉल आहे आणि हे सर्व हे भीमाईचं जे काही स्मारक आहे, ह्या स्मारकाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि हे स्मारकाच्या ठिकाणी हे स्मारक आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत हा कार्यक्रम चाललेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळे लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, सर्व कोण इकडं आहेत. हे तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम चाललेला आहे. हे संबोधी प्रकाशन, संबोधी नावाची ही संस्था आहे असे दिसत आहे. तर हे अशा प्रकारे ही या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे चांगलं. आणि ही जागा जी आहे ही खाजगी जागा आहे. स्मारकाला भेट म्हणून दिलेलं आहे भीमाईच्या स्मारकाला, हे असं आपल्याला समजत आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारचा हा जो बाबासाहेबांचा जत्था आहे किंवा त्यांचं जे आपण हे आहे कार्य, हे कार्य आम्ही नेलं पाहिजे.
हे खऱ्यात महत्त्वाचे बाब आहे. आपण या ठिकाणी याल आणि भेट देऊन या ठिकाणी जास्तीत जास्त समाजाची सेवा करायला अशी अपेक्षा आहे. बंधू विठ्ठल नागवंशी, वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराचा संघटक म्हणून या ठिकाणी भीमाई स्मारकाला भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. माझं मूळ गाव मुरबाडच आहे, तालुक्यामधला मी आहे. तर या स्मारकाचं जे 12.5 एकर जागा ही गव्हर्नमेंटनी दिलेली आहे आणि तिचं लवकर इथली जी कमिटी आहे ती चांगल्या प्रकारचं काम करत आहे. आमचे मित्र या ठिकाणी भाऊ रातांबे साहेब हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या जातीने लक्ष देऊन या स्मारकाचं लवकर होईल असं ते प्रयत्न सातत्याने करत आहेत. या ठिकाणी मी नको म्हणत असताना या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम माझा ठेवला गेलेला आहे. तर या ठिकाणी आपलं नाव भाऊ रातांबे, भीमाई भूमी सामाजिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे. या कार्यक्रमाचा आणि भीमाई स्मारकचा पूर्ण आयोजन आणि आमची भीमाई भूमी सामाजिक संस्था करत असते. नेहमी सालाबादप्रमाणे 14 फेब्रुवारी हा जयंती महोत्सव अतिशय आनंदाने भीमाई भूमी येथे साजरा होत असतो. या आजच्या ह्या दिवशी आपले दळवी साहेब, प्राध्यापक दळवी साहेब यांनी भेट दिलेली आहे. खरोखर आम्ही त्यांचं या भीमाई भूमीत मनापासून स्वागत करतो. जय भीम. हे पहा, या ठिकाणी अशा प्रकारचा हा स्टेज आहे आणि या ठिकाणचा सगळा समाज आहे. आणि आपला या ठिकाणी आता त्यांना नको म्हणत असताना सत्कार केला गेला त्यांनी. तर या ठिकाणची ही अशा प्रकारची ही चढती कमान आहे. डॉक्टर बाबासाहेबच्या आईचे हे म्हणजेच त्यांचं आजोळ, बाबासाहेबांचं आजोळ. आणि या ठिकाणी आपण आंबेटेंबे या गावामध्ये या ठिकाणी आहोत आणि हे स्मारक या ठिकाणी उभं राहत आहे. आत्ता जे हे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते आपण पाहिलेले आहेत की जे कार्यकर्ते आहेत ते अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षांनीच आपल्याला या ठिकाणी भाऊसाहेब तांबे, स्वागत अध्यक्ष भाऊसाहेब तांबे आहेत. तर या ठिकाणी हा भीमाई स्मारकाचा हा फोटो आपण पाहत आहोत इथं कार्यक्रमाचा. काय हा देशाचे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाई यांचा आज 169वा जन्मदिन मोठ्या उत्साहाने भीमाई भूमी येथे साजरा होत आहे. सालाबादप्रमाणे गेली 11 वर्षे हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आणि आधीसुद्धा मोठ्या उत्साहाने ठाणे जिल्हा, रायगड असे 4-5 जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी भीमाईला अभिवादन करण्यासाठी आज ह्या भीमाई भूमीत पोचलेले आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या भीमाई भूमीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही, कारण बरंच कामसुद्धा रस्ते आहेत, अनेक कामाची इथे उणीव भासतेच आहे. आपण सर्व भीमाईचे वारसदार आहोत, तरी आपण सर्वांनी एक वज्रमुठ करून एक आवाज उठवून या भीमाई भूमीसाठी आपण ही राहिलेली उणीव सर्वांनी भरून काढावी एवढी या प्रसंगी विनंती करेन आणि भीमाई जयंतीच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देईन. जय भीम, जय बुद्ध. आपण इथं लोक जे आलेले नाहीत त्यांना काय मेसेज द्याल? खऱ्या अर्थाने आली नाही आणि पहिला जो कार्यक्रम होता तो जवळजवळ 200 माणसात होता. आज तो 5000 पोचलेला आहे. आम्हाला शंका अजिबातच नाही, कारण पुढचा कार्यक्रम हा 50,000 म्हणजे लाखामध्ये लोकांच्या परत पोचणार आहे. लोक इथे अभिवादन करण्यासाठी येणारच आहेत. तरी राहिलेल्या उणीव या सर्वांच्या लक्षात येतील. सर्व आपण एक दिलाने एक मनाने ह्या राहिलेल्या उणीव निश्चित भरून काढू एवढंच या प्रसंगी सांगेन. जय भीम. सर, आपले या ठिकाणी रजिस्टर, आपल्या संस्था रजिस्टर असेल
त्या संस्थेचं नाव आणि आपण हे कशाप्रकारे उभा करत आहात या संदर्भात थोडी माहिती द्याल, पूर्वीची इतिहास. खऱ्या अर्थाने ह्या भूमीला जवळजवळ 16-17 वर्षे गेली. आम्ही सर्वांना ह्या मुरबाड तालुक्यातील आणि ह्या पंचक्रोशीतील 25 गावांचा एक कार्यक्रमाचं आयोजन करून ही भीमाई भूमीला कसा न्याय मिळेल आणि जवळजवळ 2006 साली सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे साहेब असताना आम्ही एक 25 गावचा कार्यक्रमाचं आयोजन करून सामाजिक न्यायमंत्र्यांना बोलवले आणि त्यांच्या पुढे भीमाईला न्याय मिळावा किंवा हे भीमाई स्मारक उभं राहावं हे त्यांच्यापुढे विषय ठेवला. आणि खऱ्या अर्थाने आज भीमाई भूमी सामाजिक संस्था या माध्यमातून आम्ही या भीमाईमध्ये आम्ही मेडिकल कॉलेजची आमची मागणी आहे ना, ही मेडिकल कॉलेज या भीमाई भूमीमध्ये व्हावं ही सर्व मुरबाड तालुक्याची इच्छा आहे. कारण हे जर बहुजन वर्गासाठी आणि सर्वच मागासवर्गीयांसाठी हे प्रगतीचं ठरेल असंच मी या प्रसंगी सांगेन. मी सुनील हरिश्चंद्र कांबळे, मी कल्याणहून आलेलो आहे. वंचित बहुजन आघाडी सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे. सदैव मी इथे कमीत 2000पासून इथे येत आहे, 2005पासून. आणि इथे ही सर्व भूमी आपले पूर्ण ठाणा जिल्हा मुरबाड तालुक्यातले सर्व कार्यकर्ते इथे रात दिवस झटतात आहे. या भूमीसाठी काम करत आहे आणि इथे बरेचसे आता गर्दी वाढत आहे. इथे मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने इथे हमेशा गर्दी होते आणि लोकांची हळूहळू संख्या वाढत चाललेली आहे. ही भीमाईची भूमी आहे. इथे भीमाई जन्माला आलेला आहे. त्या मातेमुळे आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब सारखा सूर्य आम्हाला भेटलेला आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये आमचा उजेड केला असेल, आम्हाला सगळे मार्ग दिले असेल, आम्हाला हे दिलं असेल, या मातेच्या पुत्राने दिलेलं आहे. हे सूर्यपुत्र बाबासाहेब या मातेच्या भूमीला आम्ही वंदन करायला आलो आहोत. ठाणे जिल्ह्यातून सर्व आमची कमिटी आली आहे. आमचे गांगुडे साहेब आलेले आहे, आमचे मोरे साहेब आलेले आहे, आमचे साळे साहेब आलेले आहे, आमचे हनुमंत दाभाडे साहेब आलेले आहे. या सर्वांच्या वतीने या मातेला मी वंदन करतो. इथे आमचं जय भीम, जय संविधान, जय भारत. मी आयुष्यमान KB ब्राह्मणे, धम्मप्रचारक आणि प्रसारक, उल्हासनगरवरनं आलो आहे. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही आलो भीमाईला वंदन करण्यासाठी. आणि ह्या पवित्र अशा भूमीला संपूर्ण भारतातीलच नव्हे, अख्ख्या संपूर्ण जगातील लोक येतील. जागतिक पर्यटन स्थळ हे बनवलं आहे. आणि भीमाई भूमीच्या संदर्भातील जेही कोणी कार्यकर्ते आहेत सगळे लोक या भूमीसाठी प्रयत्न करणारे. तर आमचे भाऊ रातांबे साहेबांनी आजचा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडवला. त्याबद्दल मी त्यांचं खरोखरच कौतुक आणि आभार मानतो. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जमलेली आहे आणि आज खरोखरच खूप आनंद होत आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही खरोखरच नतमस्तक होण्यासाठी माता भीमाईला, ज्यांनी बोधिसत्वाला जन्म दिला, डॉक्टर बाबासाहेबांना जन्म दिला, त्या मातेच्या कर्तृत्वाला मी सलाम करीत आहे. आणि खरोखरच असाच कार्यक्रम पुन्हा या ठिकाणी घडावा आणि आम्हाला दर्शन घडावं. आणि आम्हाला खरंच फार आनंद झाला की आमच्या या पवित्र भूमीला आम्ही वंदन करतो. सगळ्यांना जय भीम करतो. जय बुद्ध, जय भारत, जय जिजाऊ, जय जिजाऊ. जय भीम. माझं नाव संजय गंगाराम जाधव. मी नालासोपारा या ठिकाणावरून आंबेटेंबे या गावी भीमाईच्या जयंतीसाठी आलेलो आहे. माझे मित्र भाऊदादा रातांबे यांनी मला पाचारण केलं आणि मी या ठिकाणी आलो. पण हे भीमाईच्या गावात येऊन माझं मन प्रफुल्लित झालं. ज्या बाबासाहेबांना मातेने जन्म दिला आणि ती माता ह्या गावामध्ये राहते आहे आणि अशा ह्या गावामध्ये माझे पावलं लागलेले आहेत.
मी स्वतःला भाग्य समजतो. आणि या मातेबद्दल आमचे एक मित्र आहेत कणकवलीचे संदेश जाधव, त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने कणकवली गावात स्वतःच्या जमिनीमध्ये माता भीमाईचं स्मारक उभं केलं आणि ते स्मारक उभं करून जनतेसाठी ते दर्शनासाठी खुले आहे. तर तुम्ही कणकवली या ठिकाणी जाऊन त्या मातेचं दर्शन घ्या आणि अशा प्रकारे ह्या मातेचं जिकडे तिकडे प्रचार झाला पाहिजे आणि हीच माझी सदिच्छा आहे. आणि खरंच रातांबे साहेबांचे आभार आहे, इथल्या कार्यकारी लोकांचे आभार आहे. संदेश जाधव माझे मित्र आलेले आहेत, तेही या ठिकाणी बोलतील. मी त्यांनाही पाचारण केलेलं आहे इथे येण्याचं. सर्व बंधू भगिनींना जय भीम. आज महामाता भीमाई रामजी आंबेडकर आंबेटेंबे या ठिकाणी तिची जन्मभूमी या ठिकाणी जो आजचा कार्यक्रम आहे 14 फेब्रुवारी 2025 हा जन्मदिवस जयंतीचा कार्यक्रम आहे. या सोहळ्यासाठी मला इथं येणं गरजेचं झालं. माझे मित्र संजय जाधव हे माझ्याबरोबरच असतात. त्यांच्या मित्राने म्हणजे रतांबे साहेब, भाऊ रतांबे साहेब यांनी त्यांना सांगितलं होतं की साहेब 14 फेब्रुवारीला तुम्ही भीमाईची जयंती आहे त्यावेळी तुम्ही तिथे या. तर मला त्यांनी सांगितलं की संदेश जाधव आपण आंबेटेंबेला जायचं आहे 14 फेब्रुवारीला. तर मी ती तयारी करून सकाळी आम्ही इथे आल्यानंतर माझं पहिल्यांदाच या ठिकाणी एंट्री असल्यामुळे मला एक बघितल्यानंतर आजूबाजूला बघितल्यानंतर एक वेगळ्या वाटायला लागलं. रस्ता बरोबर नाही आहे, पुन्हा घरदारं वगैरे इथे म्हणजे रहिवास वगैरे जवळपास नाही आहे. तरीसुद्धा आलेले बंधू भगिनींनी जे माझ्या पाठीमागे होते ते सर्व आपला रस्ता घेत आपला पुढे चाल करत येत होते. तरीसुद्धा घोषणा देत आम्ही सकाळपर्यंत आम्ही येत होतो. पण पुढे आल्यानंतर आम्ही भीमाईच्या स्मारकामध्ये त्या स्मारकाजवळ आल्यानंतर आम्हाला भीमाईचं दर्शन घेता आलं. या येथील जो कार्यक्रमाचा जो व्यवस्था होती, प्रथम भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. तसेच बंदोबस्त पण इथे आहे, पोलिसांचा बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. तसेच लायब्ररीचं पण इथे गाडी ते ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून येणाऱ्या लोकांसाठी हा देखावा उभारण्यात आलेला आहे. इथे जेवणाची वगैरे चांगली सोय झालेली आहे, पाणी वगैरे देण्याचं वगैरे सगळं काही कार्यक्रम चांगलं व्यवस्थित झालेलं आहे. खरोखरच रतांबे हे अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे, मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांच्या ग्रुपचे पण मी आभार मानतो की अशा पद्धतीने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा, अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा, आम्हाला त्यांनी बोलवावं. आणखी तसेच मला तुम्हाला सांगावंसे वाटते, माझे गाव साकेडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. या साकेडी गावामध्ये 2019 रोजी मी महामाता भीमाई रामजी आंबेडकर स्मारक उभारलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन तर हे साकेडीमध्ये महामाता भीमाई रामजी आंबेडकर स्मारक उभारलेलं आहे. त्याचं उद्घाटन दिलीप आंबेडकर यांच्या हस्ते झालेलं आहे. पण आता त्याला 6 वर्ष होत आहेत. 6वा वर्धापन दिन 6 जानेवारी 2025ला झालेला आहे. चांगला आनंदाच्या सोहळ्यामध्ये तो चांगला पार पडलेला आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी लोकांना मी आव्हान करत आहे की एकदा तरी आमच्या साकेडी गावाला भेट द्यावी आणि भीमाईचं दर्शन घ्यावं. त्या ठिकाणी मूर्तीसुद्धा बनवण्यात आलेली आहे, भव्य दिव्य असं स्मारक.
तर हा हॉल जो आपण पाहत आहोत हा ॲक्च्युली भीमाई स्मारकाचा सभागृहाचा आहे, स्मारकाचा आहे. कार्यक्रम हा मेन कार्यक्रम हा पुढं घेतलेला आहे. हे स्मारकाची इमारत जरी इकडं असले तरी एक मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून ह्याचा सध्या वापर केलेला आहे, कारण लोक भरपूर येतात आणि या दृष्टीनं सभामंडप वगैरे हा पुढं टाकलेला आहे. हे आपल्या माहितीसाठी आहे. तर अशा प्रकारचे स्मारक हे भीमाईचं स्मारक आहे. बाबासाहेबांच्या आजोळी आपण आलेलो आहोत, भीमाई यांच्या गावी, आणि त्यांचं हे स्मारक आहे. या ठिकाणी खुर्च्या वगैरे आहेत. या ठिकाणी जसं आपल्या गावी जसं स्मारक असतं त्याप्रमाणे या ठिकाणी स्मारक या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नसेल आपल्या गावी तर आपण हे बांधायचं आहे, आपण ते करायचं आहे. आणि आपण आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये, आपल्या खेड्यामध्ये हे अशा प्रकारची जी स्मारक आहेत ही स्मारकं उभा करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मातोश्री रमाई जयंतीनिमित्त हे 2014 म्हणजे आजच्या दिवसाचा हा कार्यक्रमाचा बोर्ड आहे. आणि आता जो या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाचा, तर हा असा कार्यक्रम आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. हा, कुठून आलात आपण? नाव सांगा. आम्ही मुरबाडवरनं आलो. मुरबाडवरून. काय नाव काय आपलं? संतोष काथोड. अच्छा, चेन्नई. चेन्नई. बरं, या ठिकाणी आपल्याला आज कार्यक्रम झाला, काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो, फार आनंद वाटतो. आनंद वाटतो म्हणजे काय, की कसं सांगाल तुम्ही? आनंद, कशाचा आनंद झाला? हा आनंद हे सगळं पाहून फार आनंद वाटला. म्हणजे काय लोक पाहून झाले का भाषण ऐकून झालं? काय भाषण ऐकून बी, लोक पाहून बी, जनसंख्या पूर्ण पाहून आनंद वाटला. अशा प्रकारे आपण आंबेटिंबे या भीमाईच्या जन्मगावची या ठिकाणी भेट संपवत आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.